नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 12 धडाकेबाज निर्णय। उद्यापासून सर्वांना खुशखबर। 29 मार्च रविवार। काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम मुदत 31 मार्च 2026 आहे। जर या तारखेपर्यंत ई-केवायसी पूर्ण केली नाही तर दरमहा मिळणारे 1500 रुपये बंद होऊ शकतात। सर्व लाभार्थी महिलांनी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन तातडीने ई-केवायसी पूर्ण करावी। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, फेब्रुवारीचा हप्ता। राज्य सरकारने जाहीर केले की माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात लवकरच जमा केला जाईल। ज्या महिलांच्या खात्यात अजून हप्ता आलेला नाही त्यांनी आपला बँक आधार लिंक तपासावा। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, लाडकी बहीण रक्कम 2100 रुपये करणार का? मोठी अपडेट। विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते। आता मार्च 2026 मध्ये विरोधकांनी हा मुद्दा पुन्हा उचलला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की राज्याची आर्थिक स्थिती पाहून हा निर्णय घेतला जाईल। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्यभरातील शेतजमिनींच्या वाटणीवरून होणारे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आणि सातबारा उतारा अद्ययावत करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। एकत्र कुटुंबातील जमिनींचे विभाजन नोंदणीकृत वाटणीपत्र किंवा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 85 अन्वये होणाऱ्या विभाजनासाठी आता शेतकऱ्यांना हजारो रुपये मोजणी फी भरण्याची गरज नाही। या कामासाठी आता प्रतिपोट हिस्सा केवळ 200 रुपये इतकी सवलतीची मोजणी फी निश्चित केली आहे। भूमी अभिलेख विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, आयुष्मान भारत। महाराष्ट्रात 5 लाखापर्यंत मोफत उपचार। केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आता महाराष्ट्रातील सर्व पात्र कुटुंबांना वर्षाला 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत। महात्मा फुले जन आरोग्य योजनेशी एकत्रित करून ही सुविधा अधिक व्यापक केली जाणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, रेशन कार्ड नवीन नियम लागू। हे लोक बाद होणार। राज्य सरकारने रेशन कार्ड धारकांची पुनर्पडताळणी सुरू केली असून त्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त आहे किंवा घरपट्टी थकलेली आहे अशा लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर 1 एप्रिल 2026 पासून नवे सुधारित टोल दर लागू होणार आहेत। 4 चाकी वाहनांसाठी दर सुमारे 10 ते 15% वाढणार असल्याचे सांगितले जात आहे। वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी फास्टॅगमध्ये सवलत कायम राहील। त्यानंतरची सर्वात मोठी आणि तरुणांसाठी महत्त्वाची बातमी, MPSC 571 रिक्त पदांची मोठी भरती जाहीर। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 571 रिक्त पदांची भरती जाहीर केली आहे। राज्यातील आरोग्य, गृह आणि प्रशासन विभागातील महत्त्वाच्या पदांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे। चांगला पगार आणि सरकारी नोकरीची संधी असलेल्या या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी mpsc.government.in वर जाऊन अर्ज करावा। अर्जाची शेवटची तारीख लवकरच जाहीर होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वसामान्य तरुणांसाठी महत्त्वाची बातमी, पोलीस भरती 15,700 पदांसाठी मेगा भरती सुरू। महाराष्ट्र राज्य पोलीस विभागात तब्बल 15,700 पदांची मेगा भरती काढण्यात आली आहे।
कॉन्स्टेबल, ड्रायव्हर आणि राखीव पोलीस दलासाठी या जागा उपलब्ध आहेत. लेखी परीक्षेत किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य असून त्यानंतर शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. रेल्वेत 11,000 पेक्षा जास्त महाराष्ट्रातील तरुणांना सुवर्णसंधी. भारतीय रेल्वेच्या रेल्वे भरती मंडळाने असिस्टंट लोको पायलट पदांच्या 11,000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे. 10वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. मुख्यमंत्री विज्ञानवारी. विद्यार्थ्यांना इस्रो आणि नासाला भेट देण्याची संधी. महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 मध्ये जाहीर झालेल्या मुख्यमंत्री विज्ञानवारी या अभिनव योजनेअंतर्गत राज्यातील हुशार विद्यार्थ्यांना इस्रो आणि अमेरिकेतील नासा या जागतिक दर्जाच्या संस्थांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची चैत्र पौर्णिमा उत्सव येत्या 30 मार्चपासून सुरू होत आहे. या उत्सवाच्या निमित्ताने तुळजापूर नगरीत होणारी भाविकांची अभूतपूर्व गर्दी लक्षात घेऊन मंदिर संस्थानने दर्शन व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन व्हावे यासाठी 31 मार्च ते 2 एप्रिल या 3 दिवसाच्या कालावधीत 500 रुपयांचे VIP आणि 200 रुपयांचे रेफरल पास पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यंदाचा हा उत्सव 30 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत संपन्न होत असून त्यानंतर लगेच सार्वजनिक सुट्ट्या येत असल्याने 5 एप्रिलपर्यंत भाविकांचा ओघ कायम राहण्याची शक्यता आहे. सामान्य भाविकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागू नये यासाठी मंदिर प्रशासनाने हा धाडसी निर्णय घेतला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. भारतीय रिझर्व्ह बँकेने 27 मार्च 2026 रोजी आपला पेमेंट्स व्हिजन 2028 हा दस्तऐवज प्रसिद्ध केला. यामध्ये पारंपरिक कागदी चेकच्या जागी ई-चेक सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. डिजिटल पेमेंट अधिक सोपे, जलद आणि सुरक्षित करणे हा यामागील उद्देश आहे. कागदी धनादेशांचे फायदे आणि डिजिटल पेमेंटचा वेग व विश्वासार्हता याचा मेळ घालण्यासाठी ई-चेक सुरू करण्याच्या शक्यतेची तपासणी केली जाईल, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. कागदी धनादेशाचे अद्वितीय फायदे आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंटचा वेग व विश्वासार्हता याचा लाभ घेण्यासाठी आणि नवीन व्यावसायिक वापराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारतात इलेक्ट्रॉनिक चेक सुरू करण्याच्या शक्यतेची तपासणी केली जाईल, असे RBIने म्हटले आहे. RBI भविष्यात पारंपरिक चेकची वैशिष्ट्ये डिजिटल तंत्रज्ञानासोबत जोडून ई-चेक सादर करण्याची योजना आखत आहे. याचा उद्देश चेकद्वारे होणाऱ्या पेमेंटला गती देणे आणि फसवणुकीची शक्यता कमी करणे हा आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रलंबित दावे जलदगतीने निकाली काढण्यासाठी राज्यात तब्बल 57 स्वतंत्र लवाद स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सुमारे 28,000 प्रलंबित प्रकरणांना गती मिळणार असून हजारो शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा निर्णय घेतला असून शेतकरी हिताला प्राधान्य देत शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यावर भर दिला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रक्रियेला गती देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.